नाशयति विज्ञानं नारायणं नमस्तुभ्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये मुखं करोति वाचालं पङ्गुमलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरे राधा
परम पवित्र सादर वरदानी परम पवित्र सादर अवघेच नासून जाते कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. चैतन्य उपासना मंडळ नांदेड यांचा हा 22वा नामस्मरण चातुर्मास. सज्जन हो, खरोखर आपल्यावर रघुनाथाचीच अखंडित कृपा आहे, सद्गुरुनाथांचीच कृपा आहे.
म्हणून आपण हा चातुर्मास त्यांच्याच कृपेने साजरा करत आहोत आणि मी माझ्या कीर्तन सेवेचे 4थे पुष्प इथे समर्पित करते. सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. संकल्प निर्मळ आणि हेतू शुद्ध असला की तो संकल्प पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी ही साक्षात भगवंताची असते. त्यासाठी आपण फक्त आपला देह उपलब्ध करून द्यायचा असतो. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारी शक्ती, प्रेम सगळं काही महाराज आपल्याला आपोआप देतो. आजच्या अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्याआधी इथे जमलेले सर्व साधक, विद्वान, नामप्रेमी आणि दृश्य अदृश्य सिद्ध महात्मे यांना मी वंदन करते. परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या चरणी वंदन करते आणि अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करते. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. संत संगे अंतर रंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. प्रस्तुत अभंग हा संतश्रेष्ठ श्री नाथ महाराजांचा आहे. सज्जनो, आपण सर्वच जण नाथ भागवताचे नित्य श्रोते आहात. त्यामुळे नाथांचं महात्म्य मी आपल्याला वेगळं काय सांगणार. भगवती शारदेचा कंठमणी असलेला जो मौल्यवान हार होता तो एकदा खंडित झाला, जीर्ण झाला आणि त्यामुळे खंडित झाला आणि त्यानंतर त्यातील सर्वात मौल्यवान जो कंठमणी होता तो घरंगळ्यात खाली आला आणि महाराष्ट्रातील पैठण क्षेत्री विसावला. आणि तो कंठमणी म्हणजे सद्गुरू संत नाथ महाराज. नाथांचा महात्म्य, नाथांचा अधिकार आपल्याला कळावा म्हणून सांगते. नवे नवे तर ते भगवंतालाच नेहमी वारंवार ऐकावेसे वाटते म्हणून सांगते की नाथांच्या घरी भगवंतांनी श्रीखंडाच्या रूपात 12 वर्ष नाथांची सेवा केली. त्यांच्या घरी पाणी भरले. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम तो करितो. स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरतो. राम राम सद्गुरू एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. श्रोते हो, कीर्तन का करावे, कीर्तन कसे करावे, कीर्तनात काय सांगावे, कीर्तन मर्यादा कशा पाळाव्यात आणि कीर्तन केल्याची फलश्रुती काय, ते नाथ महाराजांनी या अभंगात सांगितले. आणि तसेच कीर्तन कसे ऐकावे, कीर्तन का ऐकावे आणि कीर्तन ऐकल्याची फलश्रुती काय, हे देखील नाथ महाराजांनी या अभंगात सांगितले. त्यामुळे श्रोता आणि वक्ता दोघांनाही उपदेश, मार्गदर्शन या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केले. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. श्रोते हो, जे चरित्र तुम्ही जे ऐकाल, जे वाचाल किंवा जे पाहाल तेच तुमचे चिंतन बनते आणि तुमच्या चिंतनातूनच तुमचे चरित्र बनत असते. त्यामुळे तुमचे चिंतन पवित्र होण्यासाठी जी कोणती चरित्र तुम्ही ऐकाल, वाचाल किंवा पाहाल ती परम पवित्र अशीच असायला हवी. चारित्र्य आणि पावित्र्य या 2 गोष्टी नाथ महाराजांनी या अभंगातल्या चरणात विशेष जोर देऊन सांगितलं. सज्जन हो, आपल्या सनातन परंपरेवर
गेली शेकडो वर्षे अनेक हल्ले होत राहिले. आपली सनातन परंपरा नष्ट करण्यासाठी, मोडून टाकण्यासाठी नाही तितके नानाविध प्रयोग झाले. पण मागच्या 70-80 वर्षात जितके नुकसान, जितके अवमूल्यन या कालखंडात झाले, तितके पतन, तितके नुकसान मागच्या हजारो वर्षांमध्ये सुद्धा झाले नाही. याला कारण एकच, चारित्र्य आणि पावित्र्य यांना आम्ही गौण समजलो. ब्राह्मणाची वाणी, क्षत्रियाचे दंड आणि वैश्याची नीतिमत्ता क्षीण झाली. कारण चारित्र्य, कारण उत्तम चारित्र्य याचं महत्व, याचं उत्तम चारित्र्य, आदर्श चरित्र आम्ही आमच्या तरुण पिढीला ऐकवू शकलो नाही, दाखवू शकलो नाही. आमच्या संस्कृतीतील पवित्रपणा आम्ही पटवून देऊ शकलो नाही. या उलट आम्ही ती जबाबदारी आपल्या घरातील विविध टीव्ही चॅनल्स, मालिका आणि चित्रपट यांना दिली. आणि याचा परिणाम काय ते आपण सर्वच जण पाहत आहोत. याचा परिणाम आपण सर्वच जण भोगत आहोत. सज्जन, चारित्र्य आणि पावित्र्य या दोन गोष्टी माणसाला हरवू देत नाहीत. इथे हरवू हा शब्द दोन अर्थाने घेतला. एक म्हणजे रस्ता भटकणे आणि दुसरे म्हणजे पराभव. आपण बघता की तरुण पिढीत काय तर मोठी माणसं देखील रस्ता भटकल्यासारखे वागतात. पुरते मोठेपणा दिला पण ते आपले आदर्श कधीच नव्हते. आपले आदर्श हे नेहमी आचार्य शंकर, बुद्ध, महावीर, मीरा, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, लोकमान्य टिळक आणि सावरकर हेच राहिले होते आणि हेच आहेत. अहो, महाशक्तिशाली रावण ज्याने आपल्या संपूर्ण शक्तीने अख्खा कैलास पर्वत गदा गदा हलवला, तो रावण माता सीतेला साधा स्पर्श देखील नाही करू शकला. कारण चारित्र्य आणि पावित्र्य. अहो, तो महापापी औरंग्या ज्याने संभाजी महाराजांचा 40 दिवस आतोनात म्हणजे अगदी कल्पनेच्या पलीकडे असा छळ केला, पण संभाजी महाराजांकडून कलमा वधवून नाही घेऊ शकला. कारण जिजाऊने दिलेलं कणखर चारित्र्य आणि पावित्र्य. आणि श्रोते हो, ज्यांच्याकडे हे चारित्र्य आणि पावित्र्य नव्हते ते आज बुरख्यात आहेत, आणि ज्यांच्याकडे ते होते आणि ज्यांच्याकडे ते आहे ते आज इथे रामनाम घेतात. पुढच्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, संत संगी अंतररंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. देवासमोर कीर्तन रंगात न्हाऊन संतांच्या संगतीत अंतःकरणापासून भगवत भजन, नामस्मरण करून आपले जीवन व्यतीत करणे म्हणजे काय तर फक्त भगवंतासाठी, फक्त नामासाठी प्रापंचिक सुखदुःख बाजूला सारून नाम घेणे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. अहो, संत तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावरती नामस्मरण करण्यासाठी जायचे ना, तेव्हा अनेक चिमण्या, पक्षी, किडे, मुंग्या त्यांच्यावरती येऊन बिनदिक्कत राहत असे, बसत असे. पण संत तुकाराम मात्र त्यांच्याच ब्रह्मानंदात मग्न असायचे. अशी भक्ती असायला हवी. पुढच्या चरणात नाथ महाराज म्हणतात, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तनकारांनी कीर्तनात काय सांगावे तर मगाशी आपण बोलल्याप्रमाणे कीर्तनकाराने कीर्तनात फक्त वैराग्य, प्रेम, ज्ञान, भक्ती, नाम यांच्याच गोष्टी कराव्या. प्रापंचिक विनोद, प्रापंचिक गोष्टी सहसा टाळाव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथ महाराजांनी नाथ भागवतात सांगितलंय, कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्मा तुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजून जाय श्रीराम. असेच कीर्तनकारांनी करावे आणि श्रोत्यांनी ते ऐकावे. आता वैराग्याच्या युक्ती विवराव्या म्हणजे नेमक्या कशा तर कोणतीही गोष्ट, कोणताही सिद्धांत दृष्टांत रूपाने सोपा करून सांगण्याची पद्धत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे दृष्टांत दिले ते अगदी सुंदर आहेत, त्याला तर तोडच नाहीये. तसाच हा एक दृष्टांत की
वस्तूंचा संग्रह अध्यात्म मार्गात कसा बाधक आहे ते हा दृष्टांत सांगतो. नर्मदेच्या काठी 2 महात्मे राहायचे. संपूर्ण जीवन अत्यंत छान साधनेत व्यतीत केले. त्यातील एक महात्मा जो होता तो खूप वृद्ध झाला होता आणि त्याची तब्येतही बरी नसायची. त्याची तब्येत नेहमी खालावलेली असायची. जवळपास त्याचा आता अंतकाळच आला होता. आणि त्या महात्म्यांकडे 2 लंगोट्या होत्या आणि त्यातली एक अंगावर आणि दुसरी दोरीवर. आणि त्यांच्या आश्रमामध्ये ना फार उंदीर होते. ते दोघही महात्मे त्या उंदरांना खूप कंटाळून गेले होते आणि म्हणून त्यांना त्या उंदरांपासून सुटका मिळावी. आणि त्या महात्म्याला एक शिष्य होता. त्या शिष्याला फार वाईट वाटलं. आता आपले सद्गुरू देह सोडणार. आपल्या सद्गुरूंचा अंतकाळ आता जवळ आलाय म्हणून त्यांच्या अंतकाळात काही ज्ञान प्राप्त करावं, पुढच्या कार्यासाठी दिशा स्पष्ट करून घ्यावी. म्हणून तो शिष्य त्याच्या गुरूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो, गुरुजी, मला माझ्या पुढील कार्यासाठी काही ज्ञान द्यावे, माझी दिशा स्पष्ट करावी. त्यावर त्याचे गुरुजी त्याला म्हणतात की बाळा, काहीही कर, फक्त एकच करू नकोस, ते म्हणजे मांजर पाळू नकोस. आता त्या शिष्याला काही कळत नाही आणि एवढं बोलून त्याचे गुरुजी देह ठेवतात. पुढील सर्व विधी होतात पण मांजर पाळू नको या शब्दाचा अर्थ काही, या वाक्याचा अर्थ काही त्याला कळत नाही. आणि म्हणून तो त्या दुसऱ्या महात्म्यांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की महाराज, माझ्या गुरुजींनी त्यांच्या अंतकाळात मला मांजर पाळू नको असं सांगितले. यावर मी खूप विचार केला पण मला काही कळत नाही. आपण यावर काही प्रकाश टाकू शकता का? त्यावर ते महात्मा म्हणाले, बाळा, तुझा गुरु एक उत्तम साधक होता. त्याचे साधनही फार चांगले होते. त्याच्याकडे 2 लंगोट्या होत्या, एक त्याच्या अंगावर आणि दुसरी दोरीवरती. पण आमच्या या आश्रमामध्ये ना उंदीरच फार होते आणि ते उंदीर नेहमी आमची लंगोटी कुरतडून टाकायचे. मी तर तीर्थयात्रेसाठी निघून गेलो पण तुझा गुरु मात्र इथेच होता. आणि शेवटी या उंदरांवरती काहीतरी उपाय म्हणून एका शिष्याने तुझ्या गुरुला मांजर पाळण्याचा सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी एक मांजरही आणून दिलं. आता हा झाला संन्यासाचा आश्रम. आम्हीच भिक्षा मागून पोट भरतो तर त्या मांजरीच्या दुधाचा खर्च कुठून करणार? आणि काही दिवस भक्तगणांनी, शिष्यांनी दूध, त्या मांजरीसाठी दूध आणून दिलं. पण रोजचा तो दुधाचा ताप नको म्हणून एका भक्तांनी तुझ्या गुरूंना एक गाय भेट म्हणून दिली. आता त्या गायीचा चारा, तिला बांधा, तिला तिचे शेण सावरा सगळं असं करा. आणि उरलं सुरलं त्या गायीचं बाळंत पण आलं. आता हे सगळं कोण करणार? त्या गायीला चारा कुठून देणार? आणि म्हणून एका शिष्याने तुझ्या गुरुला जमीन दिली आणि म्हणाला की महाराज, या चारा लावा, 2-4 फळं भाज्या लावा, म्हणजे तुमची आणि या गायीची दोघांची सोय होऊन जाईल. आता साधन राहिलं बाजूला. गाय, चारा, दूध, मांजर, शेत, जमीन याच्यामध्येच वेळ चाललाय. साधन तर काही होतच नव्हतं. आणि म्हणून एका शिष्याने पुन्हा गुरूंना सल्ला दिला की महाराज, आपण एक कमी पती सेवेसाठी घ्यायला लागली. ती उत्तम प्रकारे सेवा करत होती पण परिचय वाढत चालला होता, तसा विषयाशी संपर्क वाढत चालला होता आणि आज ती तुझी गुरुमाय आहे. आणि सज्जनहो, साधन तर बुडालेच पण नको ती बदनामी माथी आली म्हणून तुझ्या गुरुला फार पश्चाताप होऊ लागला. आणि मग म्हणूनच तुझ्या गुरूंनी तुला असा सल्ला दिला की काहीही झाले तरी मांजर पाळू नकोस. ही मांजर जर पाळली नसती ना तर हा सगळा व्याप मागे लागलाच नसता. आणि म्हणून सज्जनहो, ज्यांना खरंच साधन करायचंय त्यांनी वस्तूंचा संग्रह करू नये. त्या महात्म्याने सुद्धा त्या शिष्याला सांगितलं की मांजर पाळू नकोस. एक वेळेस उंदरांनी लंगोटी सगळी कुरतडून टाकली तरी चालेल, लंगोटी शिवाय राहा पण मांजर पाळू नकोस. आणि इथे सांगायचं हे की
वस्तूंचा संग्रह कसा बाळगणे. त्यामुळे ज्यांना खरोखर साधन करायचंय त्यांनी वस्तूंचा संग्रह करू नये. आणि पुढच्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. श्रोते हो, आपण सर्वांनी रुक्मिणी स्वयंवर ऐकलंच आणि ती आपल्या सर्वांच्या आवडीची कथा आहे. पण आपल्याला रुक्मिणी स्वयंवर पूर्ण माहितीच नाही. आपल्याला काय माहितीये की कृष्ण आला, कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं, त्यानंतर युद्ध केलं आणि तिच्याशी विवाह केला. पण एवढंच रुक्मिणी स्वयंवर नाहीये. परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकरांची रुक्मिणी स्वयंवरावरती एकूण 8 प्रवचन आहेत आणि ते YouTube वरती अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वजण ती नक्कीच ऐकू शकता. तर आता आपल्याला याच्यातून घ्यायचं काय की रुक्मिणीच्या वडिलांच्या दरबारामध्ये अनेक संत, कवी, ब्राह्मण भ्रमंती करून त्यांचे अनुभव सांगण्यासाठी यायचे. आणि असेच एकदा काही ब्राह्मण कवी रुक्मिणीच्या वडिलांच्या दरबारात मथुरेवरून आले होते आणि त्यांनी कृष्णाच्या रूपाचं, कृष्णाच्या शौर्याचं, त्याच्या बलाचं, त्याच्या बुद्धी चातुर्याचं आणि तोच कसा भगवंत आहे याचं इतकं सुंदर आणि रसाळ वर्णन केलं की ती रुक्मिणी भगवान गोपाल कृष्णाला प्रत्यक्षात न पाहता सुद्धा त्याच्या प्रेमामध्ये तहान भूक हरपून अकंठ बुडाली. इथे मला सांगायचं काय सज्जन हो, तर जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. त्या ब्राह्मणांनी केलेलं वर्णन, त्यातील गोडवा, त्यातील रस आणि उपमांची निवड किती सुंदर होती ते पहा. श्रीकृष्णाला न पाहताच रुक्मिणीच्या मनामध्ये, रुक्मिणी मातेच्या हृदय कमलामध्ये श्रीकृष्णाबद्दल हाच माझा पती असावा अशी इच्छा झाली आणि मनोमन तिने कृष्णाला आपला पती म्हणून स्वीकारलं. तर अशी वाणी कीर्तनकाराची असावी. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय होय करताळी. कुठलीही द्वैत मनात न ठेवता जर संपूर्ण शरणागतीने भगवंताचे नामस्मरण केले तर ती संपूर्ण मुक्ती साधकाच्या समोर, भक्ताच्या समोर हात जोडून उभी राहते. हेच नाथ महाराजांना या अभंगामध्ये सांगायचंय. या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगायचंय. हाच अभिप्रेत नाथ महाराजांचा इथे आहे. अशा पद्धतीने पूर्वरंगात नाथ महाराजांचा हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आता थोडंसं भजन करू आणि उत्तर रंगाकडे वळू. आणि उत्तर रंगात सुद्धा आपण एक परम पवित्र असं सगुण चरित्र पाहू. आता आपण भजन करू आणि भजन माझ्यासोबत छान आधी सारखंच सगळ्यांनी टाळ्या वाजवत म्हणायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पूर्वरंगात घेतलेल्या आपल्या अभंगाला अनुसरून एक परम पवित्र असं सद्गुरू रामानंद महाराज यांचे अंतरंग शिष्य सद्गुरू परमपूज्य सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांचं चरित्र उत्तरंगात ऐकणार आहे आणि त्यांच्या कृपेने ते सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी इथे करणार. आपण सर्वांनीच महाराजांचे चरित्र पारायण स्वरूपात ऐकले आहे आणि मुकुंद मामांनी त्याचं गोड आणि सद्गुरू कृपांकित वाणीतून आपल्याला महाराजांचे अनेक किस्से महाराजांचे अनुभव सांगितलेच आहेत. त्यामुळे असं सगळं असताना मी वेगळं काय सांगतो, ना तो गोडवा माझ्याकडे, ना तेवढं ज्ञान आणि नाही ते वक्तृत्व, पण तरीही मी सांगण्याचं धाडस करते, तुम्ही ऐकण्याचं करा. परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हृदयातून पाझरलेली ही नामगंगा सद्गुरू रामानंद महाराजांनी त्यांच्या शिरावर धारण केली आणि तीच नामगंगा सद्गुरू प्रल्हाद महाराज या गंगोत्रीवरती उतरवली आणि जनकल्याणासाठी वाहत केलं. आणि आजही ती नामगंगा अनेक घाटांना, अनेक जीवरूपी घाटांना आणि गावांना समृद्ध करत वाहत आहे. हो, खरोखर आळशावरी गंगा आलीचे शब्दशः उदाहरण म्हणजे ही नाम परंपरा आहे. पण का विनाकारण एवढी तळमळ का? कारण एकच, बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून खळबळा येत असे. आणि या एकाच कारणासाठी सद्गुरू आपल्या देहाची कुरवंडी करत असतात. अखंड ते आपल्या भक्तासाठी श्रमत असतात, अखंड आपल्या भक्तासाठी कष्ट घेत असतात, अखंड आपल्या भक्तासाठी ते झिजत असतात. सज्जन हो, आपण सर्वांनीच भागवत कथा बऱ्यापैकी ऐकली आहे, त्यामुळे भागवत कथा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. अशक्त आणि वृद्ध झालेले भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही 3 मायलेकरे भागवत कथेच्या श्रवणाने पुन्हा सशक्त शक्तिशाली झाली. अहो, कारण भगवंतांनी त्यांचं निज रूपच आपल्याला भागवताच्या रूपाने व्यास, शुकदास यांच्या मार्फत प्रदान केलंय. पण एवढ्यावर शांत बसतील ते नारद काय? नारदांनी भगवंतांना प्रश्न विचारला की भगवंता, आपण हे भागवत कथा रूपाने सांगून मोक्ष आणि मुक्ती बऱ्यापैकी सोपा केला, पण हे ज्यांना वाचण्याची बुद्धी होईल ते त्यांच्यासाठी उपयोगाचे ठरेल, पण बाकीच्यांचं काय? भगवंता, तुमचा हा उपाय क्लाससाठी आहे, माससाठी नाही. आणि त्यामुळे अजून थोडं खाली यावं. नारद म्हणतात, भगवंता,
अहो तुम्हीच या भागवतामध्ये कलीचं काय वर्णन केलंय हो, काय मातनारे हा कली, हे भविष्य आणि या कलीचा राग रंग पाहून आता मलाच या कलीची बाधा होते की काय असं मला वाटतंय. त्यात हे दीन भोळे भाबडे लोक कसं कसं काय काय करतील, हे कसे करतील, मला तर फार काळजी वाटते. त्यावर भगवंत नारदाला म्हणतात, नारदा बर मग यावर तुझी काय इच्छा आहे. त्यावर नारद म्हणतात की ह्या कलीकडे पाहता आणि हे सगळं वातावरण, हे सगळं प्रकरण पाहता मला असं वाटतंय की भगवंता तुम्हालाच यावं लागेल, त्याशिवाय हा कली काही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. आणि मग त्यावर भगवंत नारदांना म्हणतात की नारदा अरे हे कसं शक्य आहे, कलियुगात माझा अवतार नाही आणि कोणताही देव कलियुगात सदैव अवतार घेऊ शकत नाही. त्यावर नारद म्हणतात की ते मला काय माहित नाही, पण यावर आता तुम्हीच काहीतरी उपाय काढा. आणि नारदांची जनकल्याणाप्रतीची तळमळ पाहून भगवंतांना दया आली आणि भगवंत नारदाला म्हणाले, नारदा हरकत नाही, मी तर येऊ शकत नाही. मग अशा पद्धतीने संतांचे पृथ्वीवरती अवतरण सुरू झाले. आणि या बाबतीमध्ये भगवंताचं महाराष्ट्र या भूमीवरती विशेष प्रेम होतं, कारण बऱ्यापैकी जवळपास अनेक साधू संत या महाराष्ट्र भूमीवरतीच अवतरित झाले होते. आणि हे संत कसे होते तर संत उदार उदार, संत करुणा सागर, येथे नाही दुजा भाव, येथे समत्व अपार. आणि हे संत पृथ्वीवर अवतार घेतील आणि जगदोद्धाराचं कार्य करतील. आणि पूर्वसंचित जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही सद्गुरूची तुमच्या पूर्वसंचिताप्रमाणे निवड कराल, आणि जर पूर्वसंचित चांगले नसेल तर तुम्हाला सद्गुरूंपर्यंत जावे लागेल. आणि जर सद्गुरू चांगले पूर्वसंचित चांगलं असेल तर सद्गुरू स्वतः तुमच्यापर्यंत, सद्गुरू तुम्हाला शोधत येतील. आणि नारदा हा माझा शब्द आहे की ज्याला खरी सद्गुरू भेटीची, खरी सद्गुरू शोधाची तळमळ लागलेली असेल ना, त्याला त्याच्या सद्गुरूपर्यंत पोहोचवणं, त्याला सद्गुरू भेटवून देणं ही माझी जबाबदारी. आणि ही सद्गुरू हे संत माझीच विभूती असल्यामुळे त्यांचं मूळ रूप कसं असेल, सद्गुरु माझा ब्रह्मची केवळा, सद्गुरु माझा ब्रह्मची केवळा, माते हुनी हो. असा हा परब्रह्म तुमच्या आमच्यासारख्या रूपाने ज्या भूमीवरती जन्म घेतो, ती भूमी सुद्धा काहीतरी विशेष असायला नको का, त्या भूमीचं सुद्धा काहीतरी विशेषत्व असायला नको का. आणि आपले सद्गुरू प्रल्हाद महाराज यांनी ज्या भूमीवरती अवतरित झाले ती भूमी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भोगावती नदीच्या तीरावर असलेलं साखरखेडा हे गाव. इथे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला. आणि पुराण काळात याच भूमीवरती धौम्य ऋषींचा आश्रम होता. आणि या साखरखेड्यात काळे कुळतव आडनावाचे आचरण ढवळे असे एक विद्वान, ऋषितुल्य, सत्यशील, वेदोपासक असे काळे आडनावाचे कुटुंब राहत होते. त्यांच्या अनेक पिढ्यांपासून ते राहत होते. मागच्या 8 पिढ्यांपासून त्यांच्याकडे अखंड अग्निहोत्राची परंपरा सुरू होती. अहो साधा फुलाचाराचा पौर्णिमा करायचा म्हणला तर आपण 2-4 एकत्र करून करतो आणि बऱ्याच ठिकाणी तर त्या लोपही पावल्यात. पण इथे अखंड 8 पिढ्यांपासून अग्निहोत्र अविरत सुरू आहे. अग्निहोत्राची परंपरा अविरत सुरू आहे. वेदांचं अध्ययन, वेदांचं अध्यापन अखंडित जिथे सुरू आहे, मग भगवंत अशाच घरी जन्माला येणार
नाहीतर काय तुमचं आमच्यासारख्यांच्या सामान्यांच्या घरी. सिंह जसे प्रतिपदा मित्रा कस्तुरी मृग मनोवंत हस्तची मस्तकी मुक्त हसे परिवेग स्वराज सलोचनी कलिकतवे आणि पावदुधा कुंपालपुरी आणि पत्तनिकरी देवी दयाळी सद्गुरुदास जसा सिंह हा प्रत्येक जंगलामध्ये नसतो, जसं कस्तुरी मृग हे प्रत्येक वनावनात नसतं, तसंच साधू पुरुष संत पुरुष देखील प्रत्येक घरामध्ये जन्म घेत नाहीत सज्जन. अहो समर्थांच्या घरी त्यांच्या मागच्या 21 पिढ्यांची सूर्योपासना होती. परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घरी मागच्या पिढ्यांची विठ्ठलोपासना होती आणि आपल्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या घरी धर्माचरण, वेदोपासना आणि अखंड अग्निहोत्राची परंपरा होती. आता ही झाली महाराजांच्या वडिलांच्या घरची पार्श्वभूमी. पण महाराजांच्या आजोळी सुद्धा तितकेच धार्मिक वातावरण होते. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल देव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा आणि सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या आजोळी विठ्ठल, त्यांच्या मागच्या अनेक पिढ्यांपासूनची विठ्ठलोपासना होती. आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये कित्येक वर्षात कुणीही चुकवलेल्या नव्हत्या, कधीही खंडित झाल्या नव्हत्या. आणि आळंदीचे नरसिंह सरस्वती यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा यांची त्या संपूर्ण घराण्यावर, विशेषतः गंगाबाई म्हणजे महाराजांच्या मातोश्रींवरती विशेष कृपा होती. त्यांनी जेव्हा गंगाबाईंना पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा सच्चिदानंद बाबांनी सांगितलं, भविष्यवाणी केली होती की ही कन्या पुढे जाऊन देवजननी होणार आहे. तिच्या पोटी अत्यंत तेजपुंज असा सत्पुरुष, थोर सत्पुरुष जन्माला येणार आहे. मग अशी सकस बीजाला उत्तम माती मिळाली तर मग त्याची फळं रसाळ आणि गोमटीच येणार. आणि पुढे कालांतराने मुकुंद बुवा आणि गंगाबाईंचा विवाह झाला आणि पुढे त्यांच्या पोटी 4 सत्पुरुष जन्माला आले. गोकुळासारखं भरलेलं घर, वडाच्या घनदाट सावलीसारखे आई वडील, 2 मोठे भाऊ बहिणी आणि इतकाच सोजवळ आणि सात्विक असा एक लहान भाऊ. अशा सर्व वातावरणामध्ये प्रल्हाद महाराजांचे बालपण व्यतीत झाले होते. पहिले पुत्र म्हणजे वासुदेव शास्त्री उर्फ बाबा. काय अधिकार होता बाबांचा! प्रति सुखदासा इतकंच गोड आणि रसाळ भागवत ते सांगायचे. दुसरे गोपाळ बुवा ही पदवी काही साधारण नाही हो. आपण लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी म्हणतो की बुवा येऊन तुला घेऊन जाईल, पण बुवा या शब्दाचा अर्थ की जो प्रपंचात राहून सुद्धा विषयांमध्ये गुंतला नाही, विषयांपासून वेगळा राहिला, तो असतो बुवा. आणि गोपाळ बुवा हे शब्दशः बुवाच होते. आणि तिसरे अपत्य म्हणजे आपले सद्गुरू प्रल्हाद बुवा. जेव्हा गंगाबाई प्रल्हाद महाराजांच्या वेळेस गरोदर होत्या ना, तेव्हा त्यांचं तेजच दैवी होतं आणि त्यांचे डोहाळे सुद्धा दैवीच होते. बरं, साधारण माणसांसारखे डोहाळे त्यांना लागलेच नाही. गंगाबाईंना वाटत होतं करावा भूपकार
माझ व्हावे रण घेऊन या नाम रामाचे, मापावी पृथ्वी भरावे आकाश अखंड राम नाम स्मरून या, ऐकावी वाटे वाणी समर्थांची सदा वाहे राम रोम रोम. असे डोकाळे गंगामाईंना लागले होते. आता गंगामाईंना 7वा महिना लागला होता आणि माहेरी म्हणजे बेणीला त्यांचे बाळंतपण करावे असे ठरले. आणि ठरल्याप्रमाणे वामन शास्त्री म्हणजे गंगाबाईंचे वडील त्यांना घेऊन जाण्यासाठी बेणीला नेण्यासाठी आले. एक दिवस त्यांनी तिथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी बेणीला निघाले. बेणीला जाता जाता त्यांना विचार आला की लोणार मार्गे जावे म्हणजे सच्चिदानंद स्वामींचे दर्शन होईल. गंगेलाही तसा स्वामींचा लळा आहेच, त्यानिमित्ताने स्वामींचं दर्शन होईल आणि त्यांचा आशीर्वादही घेता येईल म्हणून लोणार मार्गी ते जातात. सच्चिदानंद स्वामी वामन शास्त्र्यांचा गंगाबाईंना पाहून अत्यंत आनंदी झाले. गंगामाईला त्यांनी आपाद मस्तक निहाळले. गंगाबाईंनी त्यांना नमस्कार केला आणि अत्यंत प्रसन्नतेने स्वामींनी गंगाबाईला आशीर्वाद दिला, कल्याणमस्तु. म्हणजे अगदी नावाप्रमाणेच आहेस बरं. लोकांची पाप पोटात घेऊन त्यांना पुण्य वाटणारी गंगा, लोकांचे लौकिक आणि पारलौकिक समृद्ध करत वाहणारी गंगा, आणि तू काही वेगळा नाहीस. अगदी कौसल्या आणि देवकीच्या भाग्याच्या तोडीची आहेस बरं. आणि सच्चिदानंद स्वामींची ती भावावस्था आणि अखंड वाहणारे आनंद अश्रू पाहून सर्वांना काहीतरी दिव्य भव्य असं होणार आहे याची खात्री पटत होती. नंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि दोघेही वेणीला जाण्यासाठी निघाले. गंगाबाईंचं उत्तम प्रकारे स्वागत झालं. भाकर तुकडा ओवाळून टाकला. आता गंगामाय सर्वांच्या लाडकी माहेरवाशीण होत्या आणि आता गंगाबाईंना लोणीच्या सखाराम महाराजांचं दर्शन घेण्याची आस लागली होती. लगेच दुसऱ्याच दिवशी वामन शास्त्र्यांनी सखाराम महाराजांचे दर्शन घडवून आणले आणि त्यामुळे गंगाबाई अत्यंतिक आनंदी होते. आता अखंड गंगाबाईंना चालता बोलता धंदा करिता खाता जीविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये श्रीराम. या उक्तीप्रमाणे अखंड गंगाबाईंचे नाम सुरू होते. त्यांना नामाशिवाय काही बोलावंसच वाटत नव्हतं. कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त नाम, अखंड नामात राहणे असाच गंगाबाईंचा दिनक्रम होता. विषयी विसर पडला निशेष अंगे ब्रह्मरस ठसविला माझे मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. अशी अवस्था गंगाबाईंची झाली होती. नामाशिवाय दुसरं काही त्यांना सुचतच नव्हतं. आणि सूर्याचे मकर संक्रमण झाले होते. संक्रांतीचा पर्व होता. सर्व सुवासिनी एकमेकींना वाण देत नानाविध पदार्थांची लूट करत होत्या आणि संक्रांत साजरी करत होत्या. गंगाबाईंनी सुद्धा संक्रांत साजरी केली, पण या छोट्या मोठ्या पदार्थांची लूट करवण्यापेक्षा घरदार जमीन शेती सगळं काही दान करावं आणि फक्त नाम आपल्या जवळ ठेवावं असं त्यांना वाटत होतं. गर्भाचा संस्कार किती कार्य करतो ते पहा सज्जन हो. आईच्या मनात फक्त संकल्प आला आणि पुढे प्रल्हाद महाराजांनी गृहदान करून तो संकल्प सिद्धीस नेला. आता गंगाबाईंना 9वा महिना लागला आणि दासनवमी उत्साहात पार पडली. शिवरात्रीचा पर्व होता. शिवरात्रीचा काळ होता. शिवरात्र होती. शिवरात्रीचा संपूर्ण दिवस गंगाबाईंनी हरिहराच्या चिंतनात व्यतीत केला. संपूर्ण दिवस त्या
महादेवाच्या चिंतनामध्ये गडून गेल्या होत्या. शिवरात्रीचा उपवास सार्थ झाला. दुसऱ्या दिवशी अमावस्या होती. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पंढरपूरची वारी झाली, प्रसाद घेतला आणि घरी महिलांची लगबग सुरू झाली. सोयरीला बोलावणं पाठवण्यात आलं. इकडे वामन शास्त्रींची तगमग क्षणाक्षणाला वाढत चालली होती. अमावस्या होती आणि अनेक लाखो भक्तांच्या जीवनात सुखद आणि शांत पौर्णिमा आणण्यासाठी, विषयरूपी अंधकार दूर सारण्यासाठी आज म्हणजे शके 1814 नंदन नाम संवत्सर माघ वद्य अमावस्या 16 फेब्रुवारी 1893 रोजी वार गुरुवार दुपारी 12:25 प्रल्हाद नामक नामसूर्याचा जन्म झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नामकरण सोहळा पार पडला आणि बाल प्रल्हादाच्या दैवी बाललीला सुरू झाली. सज्जनो हो, महाराजांची देहयष्टी ही जन्मतःच बाळसेदार आणि महाराजांचं रडणं तर विकत घ्यावे लागावे एवढे महाराज शांत वृत्तीचे. बाळ प्रल्हादाची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती. अहो, शेवटी ऋतुंबरा प्रज्ञा असती आणि त्यात विमल ज्ञान हे जन्मतःच होते. आणि त्यात घरातच गुरुकुल असल्यामुळे अखंड वेदात धरण्यासाठी येणारे विद्यार्थी त्यांचे अनेक स्तोत्र सूक्त वेदांच्या रुचा पाठ करणं चालू असायचे. त्यामुळे महाराजांच्या कानावर ते नेहमी पडत होते आणि सहजरित्या ते महाराजांना मुखोद्गत होऊन जात. मुकुंद अण्णांचे घर म्हणजे ऋषींचा आश्रम, आदर्श गृहस्थाश्रम. त्यांच्या घरी जो कोणी येत असे तो
तो नेहमी काहीतरी आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी किंवा घेण्यासाठीच यायचा. अनेक देशोदेशीहून येणारे साधू, विद्वान, संत, ऋषीमुनी त्यांच्याच घरी विसावा घ्यायचे. म्हणून महाराजांना अगदी बालपणापासूनच अखंड सत्संग घडत होता. श्री महाराजांची अगदी बालवयापासूनच समाधी लागायची आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी लहानपणापासूनच एक धीर गंभीरता होती. महाराजांना एकांत फार आवडायचा आणि म्हणून एकदा असाच एकांत साधण्यासाठी म्हणून महाराज एका किल्ल्यावरती गेले. रात्रीचा किर्र अंधार आणि पडका किल्ला होता. किडे, विंचू, साप यांचा सगळीकडे मुक्त संचार होता. पण तरी या कशालाही न घाबरता महाराज थेट त्या किल्ल्यामध्ये गेले आणि तिथे एक भुयार शोधलं आणि त्या भुयारात जाऊन बसले. त्या बराच वेळ झाला पण प्रल्हाद कुठे घरात दिसत नाही. म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मित्रमंडळांमध्ये शोध सुरू झाला. संपूर्ण घर पालथं घातलं पण महाराज बाळ प्रल्हाद कुठेच सापडत नव्हता. सगळीकडे शोधलं. आता घरच्यांना सगळ्यांना चिंता वाटू लागली. पण बाबा म्हणजे वासुदेव शास्त्री, महाराजांचे मोठे भाऊ, यांना अचानक काय वाटलं काय माहिती. त्यांनी थेट कंदील घेतला आणि झप झप पावले टाकत त्या पडक्या किल्ल्याच्या दिशेने जायला लागले. सगळा किल्ला त्यांनी शोधून काढला आणि शेवटी जिथे महाराज समाधी लावून ज्या भुयारामध्ये बसले होते तिथे त्यांना काहीतरी हालचाल जाणवली आणि म्हणून त्यांनी तो कंदील असा भुयारा पुढे केला आणि पाहतात तर काय, बाळ प्रल्हादाची स्वारी इथे देहभान हरपून समाधी लावून मन हे राम रंगे रंग मन हे राम रंगे बाळ प्रल्हादाची ती अवस्था पाहिली. हो, जी अवस्था प्राप्त करण्यासाठी अनेक ऋषींना, अनेक तपस्व्यांना कितीतरी वर्ष घोर तपस्या करावी लागते, ती अवस्था इथे प्रल्हादाला इतक्या सहजरित्या प्राप्त झाली. त्याचा अत्यंत मनापासून आनंद बाबांना झाला. त्यांनी प्रल्हादाची समाधी भंग केली आणि त्यांना घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर वासुदेव शास्त्रींनी त्यांच्या वडिलांना प्रल्हादाची ही अवस्था सगळी सांगितली आणि ते सांगत असताना वासुदेव शास्त्रींच्या डोळ्यातून घळा आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, बाबा, आपला प्रल्हाद काही साधारण नाही बरं. तो नक्कीच पुढे जाऊन काहीतरी वेगळा, काहीतरी दैवी होणार. आईने बाळ प्रल्हादाला जवळ बोलवलं. आई म्हणाली, प्रल्हादा, अरे तुला भीती नाही वाटली का रे तिथे? एवढ्या रात्रीचा अंधारात तू घाबरला नाहीस का? त्यावर महाराज आईला म्हणाले, अगं आई, मी एकटा कुठे होतो, माझ्यासोबत तर आपदामपहरतारं धातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तो श्रीराम, साक्षात श्रीराम माझ्यासोबत होता.
मग भीतीचं काय कारण? आता महाराज शाळेत जाऊ लागले. शाळेतही महाराज तितकेच हुशार आणि शांत होते. त्यावेळेस त्यांच्या गावामध्ये टोळधाड आली आणि ही टोळधाड अनेक पिकं एकेका दिवसात नष्ट करून टाकायची. आणि या टोळधाडीवरती काहीतरी उपाय करावा म्हणून शाळेतले दंडे मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळून त्या टोळधाडीला मारण्यासाठी एका शेतावर घेऊन गेले. सर्व विद्यार्थी आनंदाने त्याच्यात सामील झाले, पण बाळ प्रल्हादांनी मात्र स्पष्ट नकार दिला. कारण महाराजांचे मोठे भाऊ गोपाळ बुवा एकदा एका शिष्याला समजावून सांगत होते की पृथ्वीवरील जितुकी घरे जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. त्यामुळे या नयाने कोणत्याही जीवाची हत्या करू नये. सज्जनहो, महाराज केवळ अध्यात्म ऐकायचं नाही. महाराजांसाठी अध्यात्म हे केवळ बोलणं किंवा ऐकणं नव्हतं, तर महाराज प्रत्येक क्षणी अध्यात्म जगायचं. आणि प्रल्हादांनी नाही म्हटल्यामुळे दंडे मास्तरांचा अहंकार दुखावला आणि त्यांनी प्रल्हादाला चिडून सांगितलं की यापुढे आता तू कधीही शाळेत यायचंच नाहीस. महाराजांनी नम्रपणे होकार दिला आणि घरी आले. महाराजांची शाळा सुटली, कायमचीच ती शाळा सुटली, पण घरातलं ज्ञानाचं विद्यापीठ महाराजांना बोलवत होतं. आता महाराज 8 वर्षांचे झाले होते. अशा महाराजांच्या अनेक लीला आहेत. त्यांचं असामान्यत्वाचं वर्णन करणाऱ्या अनेक लीला आहेत, पण काही लिहिल्या जाऊ शकल्या नाहीत. त्या काळामुळे लुप्त झाल्या आणि काही लीला आपण वेळेअभावी घेऊ शकत नाही. किती वाणू त्या थकली रसना, किती सांगाव्या अघटित घटना, किती वाणू त्या थकली रसना, किती सांगाव्या अघटित घटना. शेष निवडू शकेल जाती, शेष निवडू शकेल जाती. मौनतया पडले राधी राम प्रभू मध्ये, राधे राम प्रभू रमणे मनाने, राम प्रभू रमणे. हजार मुखांचा शेषनाग जिथे वर्णन नाही करू शकला, इथे आपण सामान्य काय वर्णन करणार. असो, आता बघता बघता महाराज 8 वर्षांचे झाले होते आणि नियमाप्रमाणे आता महाराजांचं मौंजी बंधन करायचं होतं. महाराजांचा मौंजी बंधनाचा सोहळा होता. अनेक ऋषी साधू दूर दूरहून तपस्वी महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. साक्षात वामनच पुन्हा 3ही लोक व्यापण्यासाठी अवतरलेत की काय, असं सर्वांना महाराजांना पाहून वाटत होतं. पण इथे 3 लोक मापायचे किंवा व्यापायचे नव्हते, तर इथे 3ही लोक नामाने, उपासनेने, नामगर्जनेने, रामगर्जनेने कृतकृत्य करायचे होते. इथे कोणाला पाताळात घालायचं नव्हतं, तर पाताळात जाणारे जे दीन दुबळे लोक होते त्या लोकांचा उद्धार करायचा होता, त्या जनांना तारायचं होतं. म्हणून महाराजांनी अवतार घेतला होता. आणि मौंजी बंधनाच्या वेळेस गुरुजींनी महाराजांना गुरूंचं महात्म्य सांगितलं होतं. आता त्या दिशेने महाराजांचे चिंतन सुरू झाले. अगदी गर्भात असल्यापासूनच महाराजांनी दासबोध ऐकला होता आणि नंतरही तो त्यांचा नित्य अभ्यासात होताच. त्यामुळे महाराजांना सतत वाटत होतं
की मला समर्थांसारखे गुरु असावेत, समर्थांसारखे सद्गुरू मला भेटावेत. पायासे व्हावे सेवावे, पायासे व्हावे सेवावे, पायासे व्हावे सेवावे. सद्गुरूचे प्रेम भावे, सद्गुरूचे प्रेम भावे, पायासे व्हावे सेवावे. सद्गुरु प्राप्तीची तळमळ आणि ओढ आणि तो संकल्प मनात रुजत चालला होता आणि सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. अहो, जशी सद्गुरूंना चांगल्या शिष्याची, उत्तम शिष्याची गरज असते ना, शिष्याला उत्तम सद्गुरूंची गरज असते ना, तशी सद्गुरूंना सुद्धा उत्तम चांगल्या शिष्याची गरज असते. आता महाराज 10 वर्षांचे झाले होते. असेच एक दिवस श्री महाराज त्यांच्या मित्रांसोबत नदीच्या काठावर बसले होते, नदीच्या तीरावर बसले होते, खेळत होते. आणि तितक्यात एक 15-16 वर्षाचा तेजपुंज तरुण, अंगावर फक्त लंगोटी, पायात खडावा, लाकडाच्या खडावा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि हातात स्मरणी आणि काखेत समर्थांसारखी कुबडी, असा एक तेजपुंज सत्पुरुष एका दिशेने आला आणि दुसऱ्या दिशेने चालला पण गेला. पण महाराजांचे लक्ष मात्र सतत त्या सत्पुरुषाकडेच होते. नवे नवे तर महाराज देहभान हरपून एकटक त्या महात्म्याकडे पाहत होते. आणि त्या महात्म्याने सुद्धा बाळ प्रल्हादावरती एक कृपा दृष्टी टाकली आणि झप झप पावलं टाकत पुढे त्याच्या दिशेने निघून गेला. आणि ते महात्मे म्हणजे आपले सद्गुरू रामानंद महाराज. असं पहिलं दुःखदर्शन महाराजांनी, रामानंदांनी प्रल्हाद महाराजांना दिलं. आणि मग काय, निरखित निरखित गेले, निरखित निरखित गेले, चित्त तन्मय झाले, वाटे बनास माझ्या, वाटे बनास माझ्या, हेच ते परब्रह्म गे माये. त्यांच्या भेटीची ओढ, त्यांच्या भेटीची तळमळ लागली. महाराजांचे चित्त कशातच रमत नव्हते. संध्या, त्रिकाळ संध्या, नामस्मरण, वेदांचे पुरश्चरण, वेदांचे अध्ययन, गायत्री पुरश्चरण, सगळं काही नियमित सुरू होतं. पण त्यात चित्त मात्र लागत नव्हतं, लक्ष लागत नव्हतं. अखंड मनामध्ये ते सावळे परब्रह्म कोण असेल, ते सद्गुरू, ते महात्मे कोण असतील आणि ते कुठे चालले असतील, याचे चिंतन सुरू होते. आणि हा भेटीचा योगही लवकरच आला. बरं, पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली की एक साखर खेड्याच्या जवळ किंहोळा नावाच्या गावी पैनगंगेच्या तीरावर एक 15-16 वर्षाचा तरुण, तेजपुंज तरुण नामस्मरण चातुर्मास करण्यासाठी आला. इथे अखंड उपासना, राम नामाचा जप आणि अन्नदान सुरू असतं. आणि ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तर महाराजांची अजूनच चलबिचल होऊ लागली. त्यांची त्या सद्गुरु दर्शनाची ओढ आणखीनच वाढत चालली होती. आणि म्हणून
घरच्या सगळ्या मोठ्यांची परवानगी घेतली, सोबत 2 मित्रांना घेतलं आणि भल्या पहाटे ही स्वारी किन्होळ्याला जाण्यासाठी निघाली. मनामध्ये संत दर्शनाची ओढ आणि मुखामध्ये अखंड श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला सर्वांना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि साधारण 10-11च्या सुमारास महाराज किन्होळ्याला पोहोचले. पैनगंगा नदीच्या तीरावरती त्या महात्म्याची पर्णकुटी होती. सुंदर शेणाने सारवलेली कुटी, घनदाट हिरव्यागार तुळशीने भरलेले वृंदावन, त्याच्या भोवती छान सुंदर रांगोळी आणि कुटीच्या मधोमध ते सावळे परब्रह्म पद्मासनात बसले होते. डोक्यावर जटाभार, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावरती त्रिपुंड गंध आणि नेत्र करुणेने भरलेले. राम नाम मुद्रांकिता त्रिपुंड हे भवगामिता, राम नाम मुद्रांकिता त्रिपुंड हे भवगामिता. ब्रह्मजी हे मूर्तिमंत चैतन्याची भारी, ब्रह्मजी हे मूर्तिमंत चैतन्याची भारी. सांग माझ्या सद्गुरुनाथ पाहिला कपोरी, सांग नेत्र करुणेने भरलेले जणू काही बाळ प्रल्हादाचीच महाराज वाट पाहत होते. आणि त्या साधू पुरुषाला बघताच प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. आणि त्या दिवशी मला ज्यांचं ओझरत दर्शन झालं ते हेच महात्मे होते हे ओळखून त्यांना मनोमन अगदी आनंद झाला. त्या लहान वयाच्या 6 वयातील महाराज बाल प्रल्हादाला महाराजांनी उठवलं आणि बसायला आसन दिलं आणि विचारलं, बाळा तू कोण, कुठून आलायस? आणि त्यावर प्रल्हाद महाराज म्हणाले, महाराज तुमच्या दर्शनासाठी चाललोय आणि मी कोण हे जाणून घेण्यासाठी चाललोय. आणि हे इतकं वेदांती, घोर वेदांती उत्तर ऐकून रामानंद महाराजांना अत्यंतिक आनंद झाला. आजपर्यंत फक्त हिंग जिऱ्याचे गिऱ्हाईक येत होते, पण आज केशर कस्तुरीचा गिऱ्हाईक आलाय हे पाहून महाराज खूप खुश झाले. आणि रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांची विचारपूस केली, घरची सगळी माहिती ऐकली आणि त्यांना अत्यंत आनंद झाला. दुपार झाली होती, सर्वांना भोजन प्रसाद करविला आणि महाराजांच्या सोबत जे 2 त्यांचे मित्र होते त्यांना निरोप दिला आणि प्रल्हादाच्या घरी सांगा की प्रल्हाद उद्यापर्यंत येईल असा निरोप दिला. आणि ते मित्र पुन्हा साखर खेळण्यासाठी रवाना झाले. प्रल्हाद महाराजांना मात्र आनंद आवरत नव्हता. आता 2 दिवस सत्संग होणार म्हणून महाराज खूप आनंदात होते. संध्याकाळ झाली होती. रामानंद महाराजांनी त्यांची कायम उपासना सुरू केली. रामाला दुग्धपान करवण्यात आलं. श्री रामानंद महाराज अत्यंत करुणेने, अत्यंत आर्ततेने रामाला विनवत होते, दूध पियो मेरे
गोविंद लाला दूध पियो मेरे सद्गुरुनाथा, दूध पियो मेरे गोविंद लाला दूध पियो मेरे गोपाल लाला। श्री रामानंद महाराजांच्या उपासनेतील ती आर्तता आणि तो भाव पाहून सद्गुरु प्रल्हाद महाराजांचे रामानंद महाराजांप्रती आकर्षण आणखीनच वाढत होते. महाराजांच्या उपासनेतील त्यांची आर्तता, त्यांचा भाव, त्यांचा नित्यांचा दीनक्रम पाहून प्रल्हाद महाराजांना वाटत होते की हेच माझे सद्गुरु असावे. रामकृष्ण परमहंस म्हणतात की सद्गुरु हा दिवसा पाहावा, सद्गुरु रात्री पाहावा, केव्हाही पाहावा, पण एकदा एखाद्याला सद्गुरु म्हणून स्वीकारल्यानंतर पुन्हा कधी शंका घेऊ नये, पुन्हा कधी शंका मनात आणू नये. अगदी याच प्रमाणे महाराज रामानंद महाराजांचे निरीक्षण करत होते. 2 दिवस झाले पण बाळ प्रल्हादाला काही घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. शेवटी महाराजांनाच वाटले की आता त्याचे घरचे वाट पाहत असतील, चिंतेत असतील, म्हणून महाराजांनी अत्यंत प्रेमाने बाळ प्रल्हादाला कुरवाळले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि निरोप दिला. महाराजांनी नम्रपणे त्यांची आज्ञा स्वीकारली आणि आपण गुरुवर्य आपण एकदा खेरड्याला यावे अशी विनंती केली. रामानंद महाराजांनी सुद्धा त्यांची ती विनंती मान्य केली आणि म्हणाले की बाळा मी नक्की खेरड्याला येईल, लोणीला निघण्याच्या आधी मी नक्कीच खेरड्याला येईल आणि तिथे मुक्कामही करेल. आणि यानंतर यथावकाश महाराज साखर खेरड्याला आले. महाराजांचं उत्तम पद्धतीने स्वागत झालं आणि काळे कुळतवाड नावाचे आचरण ढवळे, परंपरा ही संत जनांची तुझ्या कुळी आढळे, हे महाराज अत्यंत व्यवस्थित जाणत होते. त्यामुळे आदरणीय बाबा गोपाळ बुवा आणि महाराजांचे वडील यांच्या बाबतीत महाराजांच्या मनात अत्यंत आदरभावच होता. सज्जन हो, संत हे आपल्या जीवनात वसंत आणत असते. संतांना कृपा सिंधू म्हणले. नवे तर संत हे केवळ कृपा सिंधू नसून नरहरी रूपातील कृपा सिंधू म्हणजे नर रूपातील विष्णू म्हणजे संत असतात. संत हे कृपा सिंधू असतात, कारण देती घेती देव असती कृपाळू संत म्हणाले. आणि रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांच्या घरी मुक्कामासाठी थांबले होते. रामानंद महाराज गोपाळ शास्त्री आणि वासुदेव शास्त्री यांच्या तासनतास भक्ती, ज्ञान, वैराग्य, अध्यात्म यांच्यावर चर्चासत्र सुरू असायची. आणि प्रल्हाद महाराज एका कोपऱ्यात उभं राहून कानांमध्ये प्राण आणून ते ऐकत असायचे आणि एक एक शब्द हृदयात साठवत असायचे. आणि महाराजांची ती मनोअवस्था रामानंद महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. अहो, खऱ्या हिऱ्याची किंमत ही जोहऱ्यालाच असते आणि जोहराच त्याची किंमत करू शकतो. तसेच इथे जोहरी म्हणजे आपले रामानंद महाराज आणि हिरा
म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराज. रामानंद महाराज तिथे बरेच दिवस राहिले. आता महाराजांना त्यांच्या पुढच्या कार्यासाठी निघावं असं वाटत होतं. महाराजांच्या वियोगाची गुरगुर सगळ्यांनाच लागली होती. महाराजांचा निरोपाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी प्रल्हाद महाराजांच्या मनातली तळमळ चलबिचल वाढत चालली होती. महाराजांच्या वियोगाची तळमळ सगळ्यांनाच गुरगुर सगळ्यांनाच लागली होती. आमच्या प्रल्हाद महाराजांना काही जास्तच लागली. रामानंद महाराजांनी सांगितलं की मी नक्की पुन्हा येईल. त्यांनी लवकर येण्याचे मान्य केले. सर्वांना हायसे वाटले. रामानंद महाराज त्यांच्या पुढील कार्यासाठी निघून गेले. पण प्रल्हाद महाराजांची अवस्था मात्र अवस्था अशीच झाली होती. पण नंतर लवकरच रामानंद महाराजांनी सर्व काळे कुटुंबियांना गोंदवले यात्रा घडवली. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन करवलं आणि त्यांना महाराजांचा आशीर्वादही मिळवून दिला. येणारी रामनवमी ही महाराजांसाठी विशेष होती. कारण रामानंद महाराज साखरखेड्याला येणार होते. प्रल्हाद महाराजांनी तर केव्हाच स्वतःला रामानंदांच्या चरणी लीन करून टाकलं होतं. आणि रामानंद महाराज आले. रामनवमीचा उत्सव सुरू झाला. काकड आरती, दुपारचा नैवेद्य, सायं उपासना, भजन, रोज नवीन नवीन कीर्तनकार, प्रवचनकार आणि अखंड संत संगती असा सर्वांचा दिनक्रम होता. सर्वांच्या मुखात भगवंताचे नाव होते. अखंड रामनाम स्मरण सुरू होते. आणि जणू काही रामानंद महाराजांनी सर्वांवरती नामाची मोहीमच घातली होती. असे सर्वांचे रामनाम अखंडित सुरू होते. रामनवमी आनंदात पार पडली. पुढे हनुमान जन्मोत्सव आला आणि त्यावेळेस रामानंद महाराजांनी मायबाईला म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या आईला
एक मागणं घातलं. मायबाई, तुझा प्रल्हाद मला राम कार्यासाठी देतेस का ग? आणि हे ऐकल्यानंतर घरातल्या सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही आणि महाराज तर काय आनंदच आनंद. हनुमान जयंतीचा दिवस आला. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्मोत्सव अत्यंत आनंदात उत्साहात साजरा झाला. आणि इकडे रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना गाभाऱ्यात नेलं. त्यांच्या अंगावरती रामनामी पांघरली आणि ये हृदयीचे ते हृदयी पेरले आणि महाराजांचा अनुग्रह झाला. अश्रूंनी चिंब झालेल्या कृतकृत्य भावनेने महाराजांनी रामानंदांना नमस्कार केला. रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना घट्ट मिठी मारली. अत्यंत प्रेमाने त्यांना पुरवायला. प्रल्हाद महाराजांनी घरातल्या सर्व थोरांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर प्रल्हाद महाराज मायबाईंकडे आले. मायबाईंनी प्रल्हादाला घट्ट पोटाशी धरले आणि मग काय अवस्था हो. त्यात माऊलींचे शब्द, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवेची बहरू गणियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. पूर्वसंचिताशिवाय जसं नाम मुखात येत नाही ना, तसंच सद्गुरूही प्राप्त होत नाही. गुरु या शब्दाचा अर्थ गु ग गकार म्हणजे अंधार आणि र म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो तो गुरु. दुसाध्य गोष्टी साध्य करतो तो गुरु. दुर्गम मार्ग सुगम करतो तो गुरु. कठीण कार्य सोपे करतो तो गुरु. आणि अव्यवस्थेचं रूपांतर व्यवस्थेत करतो तो गुरु. हो, लौकिक अर्थाने 5 मिनिटात होणारा अनुग्रहाचा विधी अलौकिक कार्य करून जातो. आणि श्री महाराजांना आणि श्री महाराज त्यानंतर सद्गुरु प्रल्हाद महाराज हे एका समर्थ गुरुचे समर्थ शिष्य झाले आणि या नाम परंपरेत त्यांचंही नाव जोडलं गेलं. महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर महाराजांनी झपाटल्यासारखं नाम घ्यायला सुरुवात केली. गायत्री पुरश्चरण झाले. अखंड रामनाम. सूर्योदयापूर्वी अग्निहोत्र. दुपारी नैवेद्य प्रसाद, नैवेद्य आरती. 4 वाजता नाथ, भागवत, दासबोध, आत्माराम, कायम उपासना असा भरगच्च दिनक्रम महाराजांचा होता. महाराजांच्या साधनेवर इकडे रामानंद महाराजांचं विशेष लक्ष होतच. नंतर विवाहाचा प्रसंग, कुटुंबावर आलेलं संकट, प्रियजनांचा दुरावा
असे अनेक प्रसंग महाराजांच्या आयुष्यात घडले ते आपण पुढील चरित्रात नंतर कधीतरी ऐकू. आता माझी ही झालेली सेवा सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज, सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराजांच्या चरणी अर्पण करते. जे चांगलं ते त्यांचं, जे चुकलं ते माझं, आणि भैरविनी कीर्तनाचा शेवट करते. तर मला कीर्तनाची संधी दिल्याबद्दल संपूर्ण चैतन्य उपासना मंडळ नांदेड यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. मी भैरविनी कीर्तनाचा शेवट करते. तुझ्या कृपेने भवसागरा आम्ही करू हो रघुपती. तुझ्या कृपेने भवसागरा आम्ही करू हो रघुपती.
Hare